नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त शहरातील मिलिंदनगर परिसरातील मातंग समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। ही शोभायात्रा संपूर्ण शहरातून निघाली असून यामध्ये मातंग समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। त्याचबरोबर इतर समाजातील नागरिक सुद्धा स्वयंस्फूर्तीने या शोभायात्रेत सामील झाले होते। या शोभायात्रेदरम्यान धामणगाव रेल्वे विधानसभेचे निरीक्षक रावसाहेब रोटे, माजी नगरसेवक बच्चू वानारे, बाळासाहेब स्वरूप इत्यादी सर्वांनी अण्णाभाऊच्या प्रतिमेला अभिवादन करत या शोभायात्रेत सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज। महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर। आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। अण्णासाहेबांनी त्यांच्या ज्वलंत शब्दाने ब्रिटिशांना आपल्या देशातून पळवून लावले आणि याच पद्धतीनं कार्य करता करता हा छोटीशी ज्योती सूर्य झाली आणि या तेजोमयाचं सर्वांना प्रकाश लागू दे। आमच्या येथील युवकांना इथून प्रेरणा घेऊन चांगले उत्तरदायित्व असं काम करू दे अशी मी शुभेच्छा देतो आणि परत एकदा अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भाऊजी साळवेंचा आज डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती ही चांगली चांदूर रेल्वे शहरात मनवली आम्ही आणि तालुक्यातले सगळं समाज मंडळी इथे उपस्थित राहतात। बंधू भगिनी सर्वजण तालुक्यातून आलेले आहे आणि पदाधिकारी सगळे जे पदावर आहे, उपसरपंच, सभापती, उपसभापती सगळेजण होते आणि महाराष्ट्राचे धामणगाव विधानसभेचे संघटक माननीय रावसाहेबजी रोटे साहेब हे सुद्धा इथं उपस्थित झाले आवर्जून। त्यामुळे मी सर्व मातंग समाजाच्या वतीने त्याचे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने त्याचा सर्वांचा आभार मानतो आणि हार्दिक शुभेच्छा।